श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 9 कर्मफल मीमांसा। आज गुरुवार आहे। सकाळी सूर्योदयासमयी गुरूंचा होरा चालू आहे। मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो। सूर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती। काय आश्चर्य! त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभांचे आम्हा दोघांना दर्शन झाले। सूर्यकिरणांच्या प्रवेशाने आम्ही भानावर आलो। परमपूजनीय अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षाचे श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दर्शन घडणे केवळ परमप्रभूंच्या अव्याज करुणेचेच फळ आहे। क्षणभर दर्शन देऊन ते रूप अंतर्धान पावले। श्रीपाद प्रभूंनी प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेवले होते। सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोखंडात रूपांतर पावले। याचे मला आश्चर्य वाटले व मन दुःखी पण झाले। प्रभूंचे दर्शन आणि चणे लोखंडात रूपांतरित होणे हे काही विशेष सूचक आहे का, अशी माझ्या मनात शंका उद्भवली। श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, बाबा रे शंकरभट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुर्वपुरास जा आणि अशी श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली आहे। भर दुपारी प्रभू दत्तक्षेत्रात भिक्षा करीत असतात। हा काळ अतिशय शुभप्रद आहे। मी म्हणालो, स्वामी, रोज दत्तप्रभूंचे स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ घालवित होतो। आज नैवेद्य म्हणून दाखविलेले चणे लोहखंड झाले याची खंत वाटते। माझ्या या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना। श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबळ झाल्याने नास्तिकत्व वाढेल। नास्तिकत्वाचे निर्मूलन करून अस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्रविचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील। भविष्यात धर्मसंस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीजरूपाने या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील। खनिजांमध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते। खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो। खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे प्राणाची उत्पत्ती होते। प्राणामध्ये मन अंतर्लीन असते। प्राणरूपात चैतन्य अर्ध निद्रावस्थेत असते। हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल। मादक द्रव्याच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात या स्थितीचा अनुभव करतो। प्राणशक्ती रूपाने व्यक्त झालेले चैतन्य तत्व परिणाम क्रमाने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते। ही स्थिती तुला पशुमध्ये आढळते। पशूंचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो। मनुष्यात मनःशक्ती पूर्णपणे कार्यरत असते, तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे, ते अंतर्लीन स्थितीत असते। मानव योग साधनेत परिपूर्ण होतो। तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्रारात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो। परमज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरूंशी तादात्म्य स्थितीचा अनुभव घेतो। त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो, तर त्याची वर्तणूक मात्र महासंकल्पास अनुसरूनच असते। म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो। या महासंकल्पाचे स्वरूप अचिंत्य, अगम्य व कल्पनातीत असून महाप्रचंड वेगवान असते। अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचे आहे। प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकार करतात। धर्मसंमत असलेल्या प्रार्थनास तत्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात। धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करतात। मानवाच्या मनाचा वेग कूर्म गतिवत असून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनातीत आहे। महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल। मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेजपुंजाद्वारे प्रभूस पोहोचते। समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत। सर्व लोक प्रकाशमान होण्याचे कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरे काही नाही।
अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य, नक्षत्रादींचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास दिवटी दाखविण्यासारखे आहे. बाबा रे, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे खरेखुरे तत्व होय. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या त्या निर्गुण निराकार स्वरूपास सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्यदेह त्यांनी धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात ते दर्शन देत आहे. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभांची दिव्य स्वरूप. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे. तसेच देव सुद्धा अनंत परिमितींना लांघून निमस्तरात जन्म घेतात. यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योगक्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य, ज्ञान, अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्यास सृष्टीमध्ये स्थापन करण्याच्या संकल्पाने दिव्य भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवीन नवीन विषयांचा उलगडा झाला, तरी श्री गुरुस्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचे हे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व त्यांना कसली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकले आहे. आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहात, तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावे अशी विनंती. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, तुझ्याकडून श्रींचे चरित्र लेखन कार्य व्हावे असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील. या विषयास लेखणीबद्ध कर. तुझ्या व्याख्यांची इथे आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र स्वतः श्री तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. या उपर विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. मनुष्याचे कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणे एवढेच आहे. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्याकारणाने तो स्वेच्छेचा अनुभव घेतो. म्हणून खरे खोटे, बरे वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेले अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे असा विधीचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडित असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने अप्रयत्नाने मनुष्याच्या संकल्पांचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीतील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्रांचे चलन या सत्याच्या आधारावरच घडले पाहिजेत. हे अनुलंघनीय शासन आहे. म्हणजे याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्रांविषयी करुणेमुळे सृष्टीविधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होत, तर त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाने, द्वापार युगामध्ये मंत्र शास्त्रास्त्राने सकल सिद्धी प्राप्त होत, तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्र प्रयोगाने, कलियुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्तियुक्तीचा स्तर या आधारावर सृष्टी विधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू त्यांचे अंशावतार सिद्धयोगी, महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे पालन करीत असतात. पूर्वयुगातील श्री दत्त हेच श्रीपाद आहेत का अशी शंका तुझ्या मनात बीजरूपाने असल्याकारणाने श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखविलेले चणे
लोखंडात रूपांतर केले. माता अनुसूयेने लोखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी प्रत्यक्ष दत्त आहे हे दर्शवण्यासाठी असे त्यांनी केले. तुझ्या कुंडलीत गुरु व्याधिस्थानात आहे. गुरुग्रहास चण्यांचा संबंध आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीजरूपाने असून त्या अंकुरित न होण्यासाठी चण्याचे लोखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणले. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षूंनी अवलोकन न केलेला कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसेच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही. हे परम सत्य आहे. सत्य वस्तू संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्या कारणाने त्या ज्ञानाची प्राप्ती झालेले या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश पावत नाहीत. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती, चिरंजीव मुनी, अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वांचे अंश आहेत. मानव विनाशी तत्वाचे अंश आहेत. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ती एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते स्वेच्छा तत्व आहे, परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन व नित्य नूतन आहे. कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे. सर्व कारणास व सर्व कार्यास एकमेव असे तत्वच आधार आहे. ते अतीत व अगम्य आहे. त्यालाच दत्ततत्व असे म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण प्रथम श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार या पिठिकापुरात घेतला. अशा श्रीपाद श्रीवल्लभांचे वर्णन करण्यास सहस्त्रफणी आदी शेषास सुद्धा सामर्थ्य नाही. बाबा रे, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वतीचा अवतार घेणार असल्याचे बरेच वेळा सूचित केले होते. हिरण्य कश्यपाने विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असे वाटत होते. दिलेल्या वरदानाविरुद्ध न जाता कल्पनातीत अशा विधानाने श्री नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा वध करून परमभक्त असलेल्या प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहेत असा प्रल्हादाने निर्धार केला. प्रभू स्तंभातून प्रगटले. देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकश्यपाचा मद नाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार होणार आहे. देव आहे हे सिद्ध करण्यासाठी नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार हे दैवदूषण करणाऱ्यांचे मदनाश व देवभक्ती करणाऱ्यांचे डोळ्यास पापणीसारखे रक्षण करणे या दोन प्रधान उद्देशांनी झाले. श्रीपाद श्रीवल्लभास साध्य असे काहीच नाही. तिरुमलदास बोलत होते. मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयाने घर केले. मी गुर्जपत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहित होतो. भविष्य काळात लोक कुठल्या पत्रावर स्वामींचे चरित्र लिहितील बरे? शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहेत. हून शक प्रचारात येणार असल्याचे स्वामींचे म्हणणे आहे. खरे पाहता श्रीकृष्णाचे निर्याण कधी झाले? हे कलियुग कोणत्या दिवशी कुठल्या विघटिकेस आरंभ झाले? भविष्य काळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्रीवल्लभ लिहून दाखवित असतील तर श्रीपाद खरेच श्री दत्ताचे अवतार आहेत याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातील हा संशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते ऐकण्याचे मी सोंग करीत लोखंडात परिवर्तित चण्यांकडे मी बघत होतो. तेवढ्यात तिरुमलदासांचे कंठस्वर क्षीण होऊन वाक्शक्ती नष्ट झाली. कांठळा बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झाले. एका क्षणात मला बधिरत्व व तिरुमलदासांना मुकत्व प्राप्त झाले. तिरुमलदास बोलण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांच्या मुखातून शब्दच निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न करीत होतो पण मला काहीच ऐकू येत नव्हते. मनात सारखा एकच विचार होता. नको ते संशय मनात आले पण परिणाम बधिरत्वाची प्राप्ती झाली. आयुष्यभर आता बधिर म्हणून राहावे लागेल काय? काय माझे नशीब? मी काय करू? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे अर्थात लोहखंड तेलुगू भाषेत
श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अशा अक्षरात रूपांतरित झाले. त्यांच्यावर पांढरे शुभ्र असे पत्र दिसून आले. आम्ही बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चतुरस्र झाला. भुर्जपत्रापेक्षा अतिशय पातळ, स्पर्शास मृदू वाटत होता. त्यावर काळ्या रंगाचे सुंदर अक्षर उमटले. तेलुगू लिपीत त्यावर असे लिहिले होते: श्रीकृष्णाचे निर्याण ख्रिस्तपूर्वी 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27 30 सेकंदात झाले. प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र. श्रीकृष्ण निर्याणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. हे विचित्र पाहिल्यावर माझ्या अंगास दरदरून घाम फुटला. अति स्वेदनाने शरीर शक्तिहीन झाले. शरीर कंपायमान झाले. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला. मनात विचार आला की काय माझे दुर्दैव. कुरोपुरात जाणे आता एका स्वप्नासारखे आहे. श्रीपाद नरसिंहावतार धारण करून त्यांनी माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही. वस्त्र धुवून पिळून वाळ टाकतात तसे शंकरभट्टास धुवून वाळ टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू. तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञाना संबंधित विषयांचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्यवर्गास बोध करीत. द्रव्यार्जन हेतूने एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील. तो शिष्य अमक्या गुरूंनी माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवीत असतो. गुरु शिष्य दोघेही दोषाचे या ठिकाणी भागीदार असतात. रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे हा श्रीपादांचा चमत्कार होय. परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. त्यांच्यामध्ये या गहन चरित्राविषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती. आता मला श्रीपादांना शरण जावे लागेल. मी तिरुमलदासांच्याकडे पाहिले. त्यांचे मुख ब्रह्मतेजाने झळकत होते. माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून मी रजक आहे. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. नैवेद्यात दाखवलेले चणे लोहरूप त्यजून यथावत झाले होते. श्रीपादांनी मला क्षमा केली असे वाटत होते. काही क्षणात ते शुभ्रपत्र अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकरभट्टा, कलियुग लोहयुग आहे. कल्मपुरीत असे हे युग आहे. माझ्या देहावसानानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे. स्वामी, श्रीपादांनी तुम्हास पण मृत्यूनंतर जन्म घेण्यास आज्ञा केली. अवश्य हा वृत्तांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावे अशी विनंती. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेलो होतो. सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवीत होते. दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा अवधूता असा घोष ते करीत होते. श्रीपादांचे वय 2 वर्षाचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होते. अनायसे माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे निघाले. श्रीधरावधानी त्यांनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात श्रीपाद नरसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ व पुढे नरसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीने त्यांनी सांगितली होती. समर्थ सद्गुरू शिर्डी साईबाबांच्या रूपाने अवतरतील. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासा सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे. श्रीधरावधानी अवाक झाले. मी म्हणालो, कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपात वर अतिशय प्रीती आहे. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीनदलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. धिशला नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तुला यवन वेशात
समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रूपावर प्रीती असल्याकारणाने गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या नाममंत्राचा जप करशील. या शरीराच्या पतनानंतर क्वचित काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान आहे. श्रीधरावधानी या सगळ्या संदर्भात मायेच्या आवरणात होते. त्यांना काहीच कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले. श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. मी म्हणालो, स्वामी, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे, तर श्रीपाद या नियमाचे उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील? सद्गुरू सत्पुरुषास योगियास दिलेल्या दानाचे फळ. तिरुमलदास पुढे म्हणाले, श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्न अवस्थेत सुद्धा भोगू शकतात. स्थूल शरीराने 10 वर्षे भोगावयाचे कर्म मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काही घटिकेत भोगून कर्म राहित्य प्राप्त करू शकतो. सत्पुरुषास योगियास दानधर्म केल्याने दैवी कृपेमुळे पापकर्माचा क्षय होतो. देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठायी करुणा असल्याकारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात. पुण्यपुरुषास केलेल्या दानधर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदलाबदल होते. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अदलाबदली होते. सद्गुरू त्यांच्या शिष्यागर्वी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्यांचे पाप कर्म आपल्यावर ओढून घेतात व आपले तपफल शिष्यांमध्ये संक्रमित करतात. परंतु पापकर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही. देव सत्पुरुष सद्गुरू अवतार पुरुष महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र फल पुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते. आपली आर्तता भक्ती शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्र गतीने ही अदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफल निर्जीव असलेले दगड धोंड्यावर फिरवीत. त्या दगड धोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पापकर्मांचे निर्मूलन करीत. यास अनुसरून एक दृष्टांत सांगतो, ते ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नी शमन दत्तास नैवेद्यापुरते एवढेच ते दूध ती द्यायची. बाकी दूध आपल्या वासरासाठी पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कालाग्नी शमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध कधी कधी नैवेद्य दाखवण्याच्या पूर्वीच श्रीपाद प्रभू मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी श्री अप्पलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले त्या दिवशी ते दूध श्रीपाद प्राशन करीत असत. त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही या विचारांनी माता पिता चिंतित होते. व्यंकटपय्या श्रेष्ठी व नरसिंह राय वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय अप्पलराजास दान देण्याचा प्रयत्न केला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले, कारण दान स्वीकार न करण्याचे अप्पलराजांचे व्रत होते. दान घेतल्याने पाप संग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेद सभा असल्यास त्यातून मिळालेली तेवढी दक्षिणा ते स्वीकार करीत. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते. फक्त व्यंकटपय्या श्रेष्ठी व नरसिंह वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास ते जात असत. ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर ते राग करायचे. अप्पलराज आपले सासरे श्री सत्य ऋषीश्वर श्री बापनाचार्युलू यांच्याकडून पण काही धन घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा जन्मदिवस असल्याकारणाने श्वशूर ग्रही भोजन करीत.
वैशाख शुद्ध तृतीयेस अप्पलराजांचे जन्मदिवस पण श्री बापनाचार्यूंच्या घरी भोजन करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थी या दिवशी सुद्धा त्यांच्या घरी ते आमंत्रित असायचे. कुटुंबाच्या या दुस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्ठिक श्रौत्रिय संस्काराचे आहेत. मल्हादी वंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यास मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही. आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती. अप्पलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्य ऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही. पण या विषयात शास्त्रसंमती असणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दूध दिले असते नाही का? किंवा तुझ्या स्तन्य क्षीराची समृद्धी झाली नसती का? बरे, मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा व लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहे. श्रीपाद त्यांचे अंग वैकल्य नाहीसे करून त्यांना विमुक्त करू शकतात ना? तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर. येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नाही. सुमती महाराणीने या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. बापनाचार्यलू मंद हास्य करीत म्हणाले, अम्मण्णी, हे सगळे श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून तर समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याचे योगदृष्टीने मी जाणले आहे. आपल्या घरी गोसमृद्धी आहे. गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे. दत्तप्रभूस गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसंमती आवश्यक आहे. अहो, काय विधी वैपरीत्य आहे. श्वशुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जामातांची या जगामध्ये कमी नाही. पण माझा जामात अग्निहोत्रा समान आहे. त्यांचे नियम भंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो. सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही. श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्प्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्ररूपाने राहू शकत नाही. जगद्गुरु होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जातील. म्हणून चुकून सुद्धा त्यांचे अंगवैकल्प दूर करण्याची इच्छा श्रीपादांसमोर तू दाखवू नकोस. सगळे कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तो तुझ्यात क्षीर समृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्वगुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून पलायन करतील. श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्याच राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील. मी म्हणालो, स्वामी, श्रीपादांच्या बंधूस अंगवैकल्प्य येण्याचे कारण काय? वंशपरंपरेने आलेले कर्मदोष आहेत का? तिरुमलदास म्हणाले, श्री दत्ताचा अवतार सायं संधे समयी झाला. श्रीपादांचा उषतकाली झाला. पुढे होणाऱ्या नरसिंह सरस्वतीचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायं संध्येनंतर तिमिराचे आवरण येते. जीवन निद्रावस्थेत असते. म्हणून दत्तावतारात योग साधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवास सुखनिद्रा दिली. कोठे जावे, काय करावे, परिणाम स्वरूप कोणत्या दिशेस जावे या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो. हाच गाढ अंधकार आहे. जीवास नकळत परिणाम सिद्धी प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य आहे. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंतर्चैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडलास सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषककाली झाले. उषस समयी सूर्य भगवान सगळी शक्ती
एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो. श्रीपादांचे सूर्य